यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील अनधिकृत बांधकामं शोधून कारवाई करा। राज्यातील सर्व पालिकांना सरकारने कारवाईचे आदेश दिलेत। अनधिकृत बांधकामासंदर्भात सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील अनधिकृत बांधकामं शोधून त्याच्यावर कारवाई करा असे आदेश आता सरकारने दिलेत। अनधिकृत बांधकामासंदर्भात हा सरकारने मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील सर्व पालिकांना सरकारने कारवाईचे आदेश आता दिले। महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील अनधिकृत बांधकामं शोधून कारवाई करा असे पालिकांना आदेश दिलेत सरकारने। त्यामुळे आता अनधिकृत बांधकामासंदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, राज्यातील अनधिकृत बांधकामाबाबत एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलाय का? अधिकचे अपडेट्स दीपाली, या सगळ्या संदर्भात महत्त्वाचा एक निर्णय राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे। सगळ्या राज्यातील अनधिकृत बांधकामाच्या तक्रारींचं ऑडिट होणार आहे आणि जे अनधिकृत बांधकाम आहे त्या बांधकामावर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहे। एकूणच या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर बदलापूर येथील 64 इमारत, डोंबिवली येथील 64 इमारतींचा जो प्रकरण होतं, या प्रकरणानंतर आता सरकारला जाग आलेली आहे आणि यानंतर सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या अवैध बांधकामासंदर्भातल्या ज्या जमीन मालकांना फसवून इमारती उभ्या केल्या जातात, या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। आणि येत्या काळात अशा प्रकारे लोकांची, नागरिकांची, फ्लॅट घरमालक असतील किंवा जागा विकत घेणारे असतील यांची फसवणूक होऊ नये यासाठी या सरकारने निर्णय घेतला आहे। नक्कीच अक्षय, पण याआधी त्यांना नोटीस दिली जाईल, नक्की कशी कारवाई करण्यात येईल? या सगळ्या संदर्भातली एक नियमावली लवकरच महाराष्ट्र सरकार तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे। या सोबतच आपण जर बघितलं तर MMR रिजन मधील बांधकामावर या सगळ्यात सर्वप्रथम नजर सरकारची असणार आहे आणि या 6 महिन्यात जमिनीवरील अतिक्रमणाबाबत 6 महिन्याच्या आत जर तक्रार केली नसेल तर जमीन मालकावर देखील कारवाई होणार आहे। एकूण आपण जर बघितलं तर जमीन मालक विकासकाला जमीन विकास करण्यासाठी देतात आणि नंतर 10-10, 15-15 वर्षानंतर जमीन मालकाकडनं या सगळ्या संदर्भात तक्रार नोंदवली जाते आणि त्यानंतर या ती न्यायालयामध्ये धाव घेतली जाते। त्यामुळे कुठतरी एकंदरीत जमीन मालकाकडनं देखील फसवणूक होत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे जमीन मालकांनी जर 6 महिन्याच्या आत तक्रार केली नाही आणि त्यानंतर तक्रार करत असेल तर जमीन मालकावर देखील कारवाई केली जाईल। एकूण या सगळ्या संदर्भात स्पष्टता आणणारी पॉलिसी सरकार येत्या काळात आणतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।